हॅलो, नमस्कार. मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी आणि ती आहे ह्या भाजीची. तर ह्या भाजीला काय म्हणतात बघितली का? तर नक्की कमेंट करून सांगा मला ह्या भाजीचं नाव काय आहे ते. तर आमच्याकडे ह्या भाजीला म्हणतात चिलेची भाजी. गव्हांमध्ये येते ही भाजी. तर ती इथे पण बाजारात येते विकायला. ती मी आज आणलेली आहे आणि मिस्टरांच्या डब्याला आज हीच भाजी करणार आहे, चिलेची भाजी. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता द्यायची आहे पहिली जिरेची फोडणी. जिरे झाले की मग कांदा, लसूण, मिरची. कांदा ऑप्शनल आहे. माझ्याकडे कांदा चिरलेला होता जास्तीचा, म्हणून मी कांदा ह्यात घातलेला आहे. पण तुम्ही लसूण आणि मिरचीची फोडणी देऊ शकता, तेवढी बास आहे याच्यासाठी. तर इथे मी कांदा, लसूण, मिरची छान आता परतून घेते. आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत मी भाजी चिरून घेते, कारण भाजी खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी नितळत ठेवलेलं. आता भाजी फोडणी द्यायची तेव्हा आता मी छान चिरते आणि मध्यम अशी चिरायची, जास्त बारीक पण चिरायची नाही. नाही चिरली तरी चालते, असं काय नाही. पण मी चिरली इथे आणि आता इथे छान कांदा आपला परततोय. तर मी भाजी चिरून घेते तोपर्यंत. आणि ही भाजी तुम्हाला आवडते का? आमच्या घरात ही भयंकर आवडते, आवडीनं खातात. तुम्ही अगदी हिला भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, पण भाकरीबरोबर खूप मस्त लागते. आणि ह्या सीझनला भेटते गव्हांच्या पिकाच्या मध्ये. गव्हाचं जे पीक घेतो ना आपण, त्याच्यामध्येच असते ही भाजी. काय केली जात नाही किंवा हिचं उत्पादन केलं जात नाही. आता मला फारसं माहिती नाही आहे, पण जे मला माहिती आहे त्याच्यावरूनच मी हे सांगते. तर आता इथं मी भाजी छान बारीक चिरून कढईमध्ये घातलेली आहे आणि पहिले आपण एकदा वाफेवरती वाफवून घ्यायची आहे. त्यानंतरच मीठ घालायचं. नंतरनं थोडीशी भाजी वाफवल्याच्या नंतरनं मीठ घालायचं आहे. आधीच मीठ घालायचं नाही आहे, कारण भाजीचा अंदाज कधी कधी चुकतो आपला. आपण जास्तच्या हिशोबानं मीठ जास्त टाकतो, मग भाजी खारट होऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा भाजी छान वाफलेल, थोडीशी ती सुकेल किंवा थोडीशी शिजेल, त्याच्यानंतरनं मग त्या अंदाजाच्या हिशोबानं आपण मीठ घालूया. आता इथं मी चपात्या करायला घेणार आहे आणि भाजी बघा एक साईडला माझी छान परतून झालेली आहे. तर आता भाजीमध्ये आपण आता मीठ घालून घेऊया, कारण मी मीठ घातलं नव्हतं भाजीमध्ये. तर तिथं भाजीत मी मीठ घालून घेते आणि त्याचबरोबर घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर या भाजीमध्ये आवर्जून शेंगदाण्याचं कूट टाका, खूप छान लागते भाजी. आणि तुम्ही पहिली कधी ही भाजी खाल्ली का, किंवा तुम्हाला ही माहिती आहे का, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ट्राय नक्की करून बघा ही अशा पद्धतीनं भाजी, आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा आवडली की नाही ते तुम्हाला. तर इथे आता मी शेंगदाण्याचं कूटही घालून घेतलेलं आहे आणि छान परतून घेणार आहे, कारण ह्या भाजीला खूप पाणी सुटतं. तर छान जरा थोडीशी सुकेपर्यंत ठेवायची, जास्त अगदी कोरडी करायची नाही आहे भाजीला. आणि त्याचबरोबर मी घेतलेल्या आहे चपात्या करायला. आता त्या चपात्या होत आहेत आणि मिस्टरांचा हा माझा सकाळचा टिफिन आहे पूर्ण, कारण मिस्टरांना पूर्ण टिफिन लागतो. तर इथे आता माझ्या चपाती, आमटी, पावट्याचं कालवण केलेलं आहे, चिलेची भाजी आणि चपात्या आणि भातही झालेला आहे. तर कशी वाटली मला ही आजची रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला भाजून लाटून चपात्या करायला येतात आणि माझा स्पीड खूप चांगला आहे चपात्या लाटण्याच्या बाबतीमध्ये, आणि मला खूप छान जमतात भाजायला आणि भाजून लाटायला. तर इथे आता माझा डबा पूर्ण तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. भात आहे, चिलेची भाजी आहे, चपात्या आहेत आणि पावट्याचं कालवण आहे. हॅलो, नमस्कार. मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि मी आता चाललेली आहे मार्केटमध्ये. जसं की उद्या आहे गुरुवार, तर गुरुवारची खरेदी करायची आहे, काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. तर आता आपण आता जाऊया बाजारामध्ये. तर जसं की आहे उद्या गुरुवार आणि मी 5 मुलींना पूजणार आहे, तर त्यांना काहीतरी घ्यावं म्हणून मी इथं आता आलेले आहे. तर इथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, बघण्यासाठी खूप हे होते, पण मी एक छानसं ब्रेसलेट बघितलेलं आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच मी काय घेतलेलं आहे ते. तर चला, तर मग आता ही पूजेची मी तयारी करायला आलेली आहे, कारण फुलं, पूजेचं सामान पण बाकीचं घ्यायचं होतं. तर मी बाजारातून घरीच आलेले आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपली छान काळजी घ्या, आणि आपली पण आणि इतरांची पण.